नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्राच्या दिलखुलास या विशेष कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये दोन बंड झाली राजकीय. पहिलं डॉक्टर सुजय विखे पाटील आणि दुसरं रणजितसिंग मोहिते पाटील. रणजितसिंग मोहिते पाटील आपल्या सोबत आहेत दिलखुलासमध्ये चर्चा करण्यासाठी. खूप खूप स्वागत आहे आपलं. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं राजकीय बंड मोठमोठ्या घराण्यामध्ये होत आहे, विखे पाटलाच्या घरात बंड झाला आणि मोहिते पाटलांच्या घरात बंड होण्याची गरज होती? गरज होती. प्रत्येकाची किंवा झालेली आणि होणारी प्रत्येकाचं कारण वेगळं असू शकतं किंवा आहे. माझं कारण वेगळं आहे. काय कारण आहे? माझं कारण मी मगाशी सांगितलं, आताही सांगतो की विजयसिंह मोहिते पाटील साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री असताना कृष्णा भीमा स्थिरीकरण, कृष्णेतलं पाणी भीमाच्या खोऱ्यामध्ये आणि परत मराठवाड्याला असं डिस्ट्रीब्युशन करायचं, त्याचं वाटप करायचं. 31 तालुके, 6 जिल्हे, 12 लाख एकर क्षेत्र हे ओलिताखाली येणार आहे. आणि त्यामुळे ह्या योजनेची मान्यता शुभारंभ विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी केला. शुभारंभ झाला, पण नंतर 2004च्या नंतर 10 वर्षात मात्र त्याच्यावरती निधी खर्ची टाकण्यात आला नाही. आणि त्या प्रकल्पाचा, त्या योजनेचा गांभीर्यानं पाहिलं नाही. केवळ ते विजयसिंह मोहिते पाटील साहेबांना, त्यामुळे ते दुर्लक्षित झालं. कोणी चेष्टा केली? अनेक जण आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, अनेकांनी केलेली. कुणाचं एकाचं नाव कशाला घ्यायचं. आणि त्यामुळे ह्या प्रकल्पामुळे मी जसं म्हटलं की 2 कोटी समाज, लोक, वस्ती ह्या परिसरामध्ये आहेत. ग्रामीण भागातल्या मुलं आज शहरी भागात मायग्रेट होत आहेत, तिकडे जाऊन राहत आहेत, स्थलांतरित होत आहेत. शहरी भागातले प्रश्न वाढत आहेत, ग्रामीण भागातले प्रश्न सुटत नाही. ग्रामीण भाग का सोडायची वेळ येते तर पाणी नाही म्हणून. 15 वर्ष तुमची सत्ता असताना सुद्धा शिवसेना आणि भाजप विरोधात होती त्यावेळेला, आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आघाडीचं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये. हो, बरोबर आहे ना, की ह्या प्रकल्पाकडे महाराष्ट्राचा प्रकल्प म्हणून पाहिलं पाहिजे ना. हा प्रकल्प वैयक्तिक कुणाचा प्रकल्प नाही आहे. आणि 2009 सालानंतर आम्ही सत्तेमध्ये, विजयसिंह मोहिते पाटील साहेब सत्तेमध्ये नव्हते 14 पर्यंत. शेवटचे 1-1.5 वर्ष त्यांना परत आमदारकी काही मिळाली होती ती. पण जरी नसेल, पण सरकार तर तुमचंच होतं, तुमच्या विचारांचं होतं, नेते तुमचे होते. तेच मी म्हटलं ना मागाशी, तेच म्हणते की ह्याची चेष्टा केली गेली. केवळ विजयसिंह मोहिते पाटील, त्यावेळेला तुम्ही काहीच बोलला नाही. विजयसिंह मोहिते पाटलांना क्रेडिट मिळेल म्हणून. आणि त्यावेळेसही बोललो, त्यावेळेस आम्ही दोघंही बोलायचो. वर्तमानपत्रांना त्याला पब्लिसिटी दिलेली आहे. पण त्याच्यावरती त्यावेळेस मी 8,70,000 जवळपास सह्यांचं निवेदन मी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांना दिलेलं आहे. 8,70,000. एखाद्या सामान्य कार्यकर्त्याने किंवा एखाद्या आमदारानं असं म्हणणं हे समजू शकतो. महाराष्ट्रातलं इतकं मोठं घराणं ओळखलं जातं, सर्व लोक ओळखतात. त्या घराण्यातल्या एखाद्या राजकीय व्यक्तीने असं म्हणणं की आमचा आवाज ऐकून घेतला गेला नाही, हे सामान्य वस्तुस्थितीच आहे. मी म्हणतोय ना, 8,70,000 जवळपास लोकांनी सह्या करून आम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना मी एकटे येऊन दिलेलं नाही. आता सोलापूर जिल्हा इथं आला होता ते निवेदन द्यायला. त्यावेळेस ते सह्या आम्ही दिलेल्या आहेत. कदाचित त्या स्टोअरमध्ये असतील, रेकॉर्ड सगळं मेंटेन केलेलं. काय नेमकं कारण झालं? विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही म्हणताय की काय सत्तेसाठी मी आलेलं नाहीये. हो, सत्ता मी लहानपणापासून पाहिलेली आहे, किंवा जन्मताच पाहिजे. पण सत्तेशिवाय तर राजकीय व्यक्ती राहू शकत नाही. सत्तेशिवाय राजकीय व्यक्ती राहू शकत नसलं तर सत्तेचा वापर हा गरिबांसाठी करायचा असतो, शेवटच्या माणसाला योजना पोहोचवण्यासाठी करायचा असतो. थोडं मग आंदोलन उभं करता येतं. हो, केलं ना आम्ही. केलं नाही असं कसं? सह्याचं आंदोलन केलेलंच आपण. माझ्या परस्पर आपण माहिती घ्या. बरं, पण जर की आणखी काही असं आहे ना की आज मला मी बोलतोय कारण की आज मी काहीतरी पॉलिटिकली दुसरं केलंय म्हणून माझे आज इथं मुलाखती होत आहे, चर्चा होती. अर्थात, कारण हे अत्यंत मोठं बंड आहे. त्यावेळेस सुद्धा मी केलंच ना पाण्याच्या बाबतीत. 8,70,000 सह्या म्हणजे काय कमी आहेत का? पण नेमका आता प्रवेश भाजप करण्यामागे काय उद्देश? मागच्या 5 वर्षामध्ये म्हणजे मोदी साहेबांचं सरकार आल्यापासून, देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आल्यापासून
आमचे काम त्या ठिकाणी प्रश्नांची सोडवणूक व्हायला गेले. तुम्ही म्हणता की तुमच्या प्रश्नांची सोडवणूक ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या नेत्यांनी, सत्ताधारी मंत्र्यांनी केली नाही, पण दुसरीकडे अचानकपणे तुम्हाला इथून कशी काय मदत मिळायला लागली भाजपमधनं? नाही, असं आहे ना की मी म्हटलं तसं की आमच्या प्रश्नांची सोडवणूक व्हायला लागली म्हणजे माझ्या वैयक्तिक नाही म्हणत मी, माझ्या मतदारसंघातला 100 वर्षाचा जुना प्रलंबित प्रश्न आहे. फलटण लोणंद पंढरपूर रेल्वे मार्ग 100 वर्षापासून प्रलंबित आहे. तो सुरेश प्रभू साहेबांनी मान्यता दिली. 100 वर्षापासून प्रलंबित आहे ना. मग माझे वडील किंवा विजयसिंह माझे वडील खासदार झाल्यानंतर त्याला परवानगी मिळाली किंवा त्याला पैसे निधी त्या ठिकाणी मिळाले. बरोबर. कुर्डवाडीचा प्रश्न असेल तिथं वर्कशॉपला पैसे मिळण्यासंदर्भातला केवळ विकासाचा मुद्दा आहे की तुमचं खच्चीकरण करण्याचा कुठे प्रयत्न झाला मोहिते कुटुंबातील लोकांचा? विजयसिंह मोहिते पाटील पण खूप शांत होते, कधी काही फार मला इतक्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकारणात सक्रिय असणारे इतके मोठे नेते फार कुठे काही पक्षाच्या कार्यक्रमात मोठ्या कुठे दिसत नव्हते. काय झालं अचानक? ते पक्षाला विचारलं पाहिजे. काय विचारायला पाहिजे पक्षाला आहे काय? असे अनेक प्रश्न विचारले पाहिजे. पक्ष उत्तर दिलं असं वाटतं आपल्याला? अपेक्षित आहे. पण तुम्ही विचारले पक्षानं मी नाही प्रश्न? मी जेव्हा आपल्यावरती अन्याय होतो, राजकीय अन्याय असेल, प्रश्नांच्या मुद्द्यावरती असेल, कुठली समस्या सुटत नसेल, तर आपण सारखे सारखे प्रश्न तर विचारतोच. पवार साहेबांना तुम्ही विचारले असेल, अजित पवारांना विचारले असेल. आपणच आता 2 मिनिटं अगोदर म्हणलं की विजयसिंह मोहिते पाटील साहेब फारच बोलत नाही, तर पक्षाला विचारलं पाहिजे काय झालं नक्की. पण इतका वेळ त्यांनी संयम खूप राखून ठेवला स्वतःचा. मला कुणीतरी आपल्यापैकीच कुणीतरी ज्येष्ठ यांनी त्यांच्याबद्दलचे उल्लेख असा केला होता की ते राजकारणातले संत आहेत. आता ठीक आहे, माझे वडील म्हणून मला ते कौतुक आहे, पण ते राजकारणात आहे ना, त्यांचा स्वभाव तो आहे. पण घुसमट खूप दिवसांपासून सुरू होती, इतकं मात्र नक्की. कुणाची? मोहिते कुटुंबांची? नाही, तुमची पण. मला बाकीची एवढी कामं होती. मी कारखान्यात आता जबाबदारी घेतलेली आहे, खाजगी कॉपरेटिव्ह सहकारी साखर कारखान्याची. त्याच्यामध्ये मी एवढा व्यस्त आहे, मला तो कारखाना सुरू करायचा. पण पक्षानं तुमच्यावरती अन्याय केला असं म्हणता येईल, कारण उपमुख्यमंत्री दादापर्यंतचा राजकीय इतिहास पण ठीक आहे, नंतर आपण म्हाडाचे ते लोकसभा खासदारी होते. पण तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली 1999ला आणि तुम्ही राज्याचे युवा अध्यक्ष होते पक्षाचे. हो. विधान परिषदेचे आमदारही होते आणि राज्यसभेचे 3 वर्ष तुम्ही खासदारी होते. 2 वर्ष 9 महिने. सुप्रिया सुळे झाल्यानंतर तुम्ही राज्यसभेचे खासदार झाला, तरी नाराजी? मला असं आहे की मी म्हटलं इंटरेस्ट कशात आहे, लार्जर इंटरेस्ट काय किंवा इंटरेस्ट काय आहे, मुद्दा काय आहे. 12 लाख एकर क्षेत्र, 6 जिल्हे, 31 तालुके, हा प्रश्न महत्वाचा आहे. बरोबर. सत्ता येत असती, सत्ता जात असते, सत्तेला फार, आणि सत्तेचं मी मागाशी म्हटलं तसं. तुमच्या आणि देवेंद्र फडणवीसांची मैत्री अचानकपणे उघड झाली? नाही, मी महाराष्ट्राच्या विधान परिषदेवरती असताना ती माहित होती, जाहीर होती. पण आज त्या मैत्रीचं जाहीर कौतुक केलं गेलं, जाहीर त्याची वाच्यता केली गेली, तुम्ही केली, त्यांनी केली. असं आहे, मी त्यावेळेस फार काय, आम्ही साधा आमदार होतो, तेही आमदार होते आणि ते तर विरोधी पक्षात होते. अगोदरच तुम्ही संपर्कात होता भाजपला मध्ये जाण्याच्या पूर्वी त्यांच्यासोबत? मी कायम संपर्कात, आणि मी लपून नाही, फक्त संपर्कात होतो आणि राजकीय चर्चा होती, ह्यात फरक आहे. संपर्कात होतो तर 100% होतो, की त्यांना भेटत असतो माझ्या विकास कामांसाठी, माझ्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या प्रश्नांसाठी मी भेटलेलोच आहे त्यांना. आधी माडामध्ये विजयसिंह मोहिते पाटील लढणार होते, मग नंतर शरद पवारांचं नाव आलं, लोकांचा आग्रह आहे, कार्यकर्त्यांचं असं बोललं गेलं आणि अचानक माघार का घेतली त्यांनी? तो त्यांना विचारलं पाहिजे, त्याचं उत्तर मी कसं देणार. आणि त्यानंतर मग त्यांनी परत सांगितलं की विजयदादा तुम्ही निवडणूक लढा. त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. मग विजयदादा मोहितेंना निवडणूक लढण्यासाठी त्यांनी सांगितल्यानंतर मग ते लढणार आहेत. असं आहे की 2014ची लाट होती, आपण म्हणतो, आपण ऐकलं लाट होती. तसल्या लाटेत सुद्धा विजयसिंह मोहिते पाटील साहेब काही लोकांनी गमती जमती करून सुद्धा निवडून आले ना. कोणी गमती जमती केल्या? नाही, सोडा ना, तो महत्वाचा मुद्दा नाही. तोच तो महत्वाचा आहे आता सोलापूर आणि तो किरकोळ विषय. मला म्हणायचं आहे काय की आपल्या ह्या प्रश्नाला एवढी मोठी लाट असून सुद्धा, एवढं वातावरण खराब असून सुद्धा, गमती जमती होऊन सुद्धा विजयसिंह मोहिते पाटील साहेब निवडून आले ना. अर्थात. मग यावेळी असं का सांगितलं की इथले सगळे कॅल्क्युलेशन्स वेगळे आहेत आणि जास्तीत जास्त लोकसभा
उमेदवार हे निवडून आणण्यासाठी शरद पवार एकदा परत निवडणुकीच्या रिंगणात उतरले. कारण 2000 त्यांनी सांगितलंच की मी निवडणूक लढणार नाही. त्यांना विचारलं पाहिजे. सर्व प्रश्न त्यांना विचारायचे. तुम्हाला असं आहे की ते का निवडणूक लढत नाही त्याचं उत्तर मी कसं देऊ शकतो. पण विजयदादांनी पवारांकडे ही मागणी केली की रणजित यांना उमेदवारी द्यावी मानाची. पार्टीनं काय असेल ते एकदा सांगावं ना. पण तुमची इच्छा होती राष्ट्रवादीकडनं लढण्याची. संधी मिळाली असती तर लढला असता. पार्टीने सांगायचं काय करणार. तुम्हाला संधी असती तर तुम्ही लढला असता. उत्तर नाही. पण म्हाडाचे लोकसभा उमेदवार म्हणून तुम्ही भाजपचे उमेदवार असाल. पक्ष ठरवेल. पक्ष नाही दिली समजा उमेदवारी तर साहेब पक्ष आणि मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं ते मी करणार. डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा जेव्हा प्रवेश झाला काँग्रेसमध्ये, काँग्रेसमधून भाजपमध्ये, त्यावेळेला त्यांनी असं स्पष्ट विधान केलं होतं की आम्ही ज्यांचं नाव सेंट्रल इलेक्शन कमिटीकडे पाठवतो, पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठवतो, त्यानंतर त्याला नकार मिळत नाही. याचा अर्थ स्पष्ट झालं होतं की सुजय विखे पाटलांना दक्षिण नगरमधनं लोकसभेची उमेदवारी मिळणार आहे. तुमच्या वेळेला मात्र असा काही उल्लेख केला नाही. पण तुमच्यामुळे भाजपचा उमेदवार भाजप जिंकेल त्या जागेवरती असं मात्र मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये जरूर म्हटलं. याचा अर्थ काय होतो. 100% जिंकणार भारतीय जनता पार्टी. पण तिथे रणजित पाटील असतील का. नाही, साहेब सांगतील, पक्ष सांगेल. ज्या गोष्टीसाठी आपण भाजपमध्ये आला समजा ती गोष्ट नाही मिळाली तर मोठी राजकीय अडचण निर्माण होईल. मी काही कुठलं पद अपेक्षेनं आलेलो, म्हणजे पदाच्या अपेक्षेनं आलेलं नाही. पण ज्या कार्यकर्त्यांना विचारून तुम्ही भाजपमध्ये आला, ज्यांचा होकार घेतला तुम्ही भाजपमध्ये येण्यापूर्वी, ज्यांना पब्लिकली तुम्ही विचारलं की भाजपमध्ये जायचं की नाही म्हणून, तर त्यांना किमान विचारून आलो. लोकसभेचं नेतृत्व लागेलच ना तुमचं. नाही, त्यांचं मी ऐकलेलं आहे, मी त्यांचं ऐकणार आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांनी साहेबांनी आता सांगितलेलं आहे की तुमचा मान सन्मान राखला जाईल. बरं, त्यामुळे मला त्याच्यावरती फार स्पष्टीकरण देऊन मी बोलावं आणि त्यांनी बोलावं. मी म्हटलं की मी साहेब सांगतील, पक्ष सांगेल ते मी करणार. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर सुद्धा रणजितसिंग मोहिते पाटील यांच्याशी दिलखुलास गप्पा अशा सुरू राहील. कुठेही जाऊ नका, फक्त पाहत राहा जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विजय दादा येणार आहेत भाजपमध्ये. त्यांचे आशीर्वाद आहेत आमच्या पाठीशी. आशीर्वाद म्हणजे नेमकं काय. आशीर्वाद आहेत. त्यांनी काल समाजाला देखील सांगितलं, जनसमुदाय तिथं बसला होता, तुमच्या भावनेशी मी सहमत आहे. पण सहमत आहे म्हणजे ते पक्षात येतील, तुमचा प्रचार करतील. त्यांच्या आमच्या बरोबर आशीर्वाद आहेतच. आशीर्वाद याचा अर्थ काय. प्रचारात उतरतील मैदानात. मी त्यांचा मुलगा आहे, ते माझे वडील आहेत. ठरवू. तुमच्यावरती असा आरोप होतो की सत्ता पक्षाच्या जवळ राहणं ही तुमची राजकीय अपरिहार्यता होती, मजबुरी होती. कारण सोलापूर जिल्हा बँक असेल, साखर कारखाना असेल. तर बरं झालं हा विषय निघाला. सोलापूर जिल्हा बँकेचा चेअरमन मी 10 वर्षापूर्वी होतो, 10-12 वर्षापूर्वी. बँक मला वाटते 87 वर्षात होती. बँकेचं वय 87 वर्ष होतं त्या काळात. आणि 5 वर्ष मी चेअरमन म्हणून राहिलो. बँकेला 87 वर्ष लागली 1400 कोटी ठेवी व्हायला. मी चेअरमन झाल्यानंतर 5 वर्षात 1400 कोटीवरनं 3300 कोटीच्या ठेवी झाल्या. 3300 कोटी. मी सांगतो म्हणून नाही, रेकॉर्ड्स बघायचे, गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स बघायचे, बँकेचे अहवाल पाहायचे, इयरली रिपोर्ट बघायचा. 5 वर्षात 1400 कोटीवरून 3300 कोटीच्या ठेवी झाल्या. त्यावेळेस मी माझ्या कुठल्याही संस्थेला कर्ज घेतलेलं नाही. माझ्या वेळेस सगळे मी NPA किंवा सगळे बाकीचे बॅड डेट्स जे असतात ते सगळे क्लिअर केले. माझ्या काळात जिल्हा मध्यवर्ती बँकेला लायसन्स मिळालं
बँकिंग लायसन्स सुद्धा नव्हतं, हे मी आणलं. तर माझ्या काळात बँक प्रॉफिटमध्ये होती. माझ्या नंतर जे चेअरमन झालेले त्यांना विचारा की बँक तोट्यात काय गेली. एक दुसरा प्रश्न माझ्या खाजगी कारखान्याचा, जो माझा लहान भाऊ बघतो, पाहतो, करतो. त्याने 2012-13 साली तो कारखाना त्यांचा सुरू केला. त्यावर्षी 12 साली त्यावर्षी दुष्काळ होता, क्रशिंग होऊ शकलं नाही. त्यावेळेस महाराष्ट्रातले अनेक कारखाने अडचणीत आले. मग ते पुढच्या वर्षी दुष्काळ परिस्थिती आल्यानंतर काय, दुष्काळाला पहिल्याच सीझनला दुष्काळ आला. मग ते थोडीशी अडचण वाढत गेली, फायनान्शियल इन्स्टिट्यूटच्या अडचणी वाढत गेल्या आणि त्यामुळे तो अडचणीत आला. त्यामुळे मला बँकेचं देणं आहे, शेतकऱ्यांचं देणं आहे आणि मी ते देणार आहे. आणि शेतकऱ्यांचं देणं माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 3-4 कोटी रुपये. पण त्याच्यासाठी मी देणं बंधनकारक आहे. ज्या कारवाई शासनानं किंवा इन्स्टिट्यूशन्स मी तुम्हाला यासाठी विचारलं की अनेक जे भाजपच्या वळचणीला आले की भाजपमध्ये प्रवेश करते झाले, त्यांची काहीतरी राजकीय अडचण होती, कारखान्याचा प्रॉब्लेम होता, साखर कारखाना, बँकांचा प्रॉब्लेम होता, त्यांना कारवाईची भीती होती कुठे सरकारकडनं. जी कारवाई व्हायची होती ती कारवाई झालेली. जे कारवाई जे करायला पाहिजे लिगली ते झालेली सगळ्या कारवाई. 2014ला आपण पाहिलं की भाजपमध्ये भाजप सरकारच मुळात हे जे महाराष्ट्रामध्ये आलं शिवसेना भाजपचं, हे आयाराम गैराम असं बोललं जात होतं. बरेचसे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले नेते हे भाजपमध्ये आले, पण त्यांना नीट स्थान मिळालं नाही, त्यांना तेवढा राजकीय त्यांचा त्या पक्षामध्ये सन्मान झाला नाही. हेही चित्र आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळालं. बरोबर. असं जर आपल्या बाबतीत झालं तर पुढे जर तरला काही अर्थ नाही ना. एक आणि सीएम साहेबांना मी सांगितलेलं आणि त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते माझे मित्र आहेत. एक तर मी कुठला हेतू ठेवून आलेलो नाहीये. माझा हेतू काय आहे, माझं उद्दिष्ट काय आहे, माझ्या योजना. पण तुमच्या जाण्याला राष्ट्रवादीला खिंडार पडलाय तिथे, त्याचा विचार मी काय करायचा. कधीतरी भाजपमध्ये जाण्यापूर्वी भावूक झाला असाल तुम्ही हा निर्णय घेताना? अत्यंत कठीण प्रसंग असेल आयुष्यातला. परत कधीतरी सांगते, परत कधीतरी धन्यवाद. असं म्हटलं जातं की ज्या पद्धतीनं त्या बारामती हॉस्टेलला घडामोडी झाल्या सगळ्या, त्या अत्यंत नाट्यमय होत्या आणि तुम्हीही पवारांबद्दल एक सोशल मीडिया कॅम्पेन चालवायचं ठरवलं होतं एका एजन्सीतर्फे. पवारांना हे कळलं? एजन्सीतर्फे मला कल्पना नाही. एक तर पहिली गोष्ट, एजन्सी हे प्रकारच मला माहित नाही. सोशल मीडिया नाही तेच की सोशल मीडियाचं एजन्सी हे प्रकरणच मी पहिल्यांदा ऐकतोय. एक मी स्पष्टीकरण पूर्ण विषय त्या विषयाचा आरोपाचं देणार आहे. आणि सेकंडली सोशल मीडियात आम्ही भागच घेतलेला नाहीये. आज तुम्ही पवारांबद्दल काही बोलत नाही, पण निश्चितपणे ज्या बातम्या येतात आतल्या, त्यातून असं एक चित्र उभं राहतंय की शरद पवार, अजित पवार यांनी तुमची खूप राजकीय कोंडी केली मोहिते पाटील घराण्याची. बरोबर आहे? ठीक आहे, राजकारण ह्यालाच राजकारण म्हणतात. चांगले दिवस असतात, अडचणीचे दिवस असतात, पुढे सरकायला लागतं, मागे थांबावं लागतं, होत असतं. काँग्रेसमध्ये तुमचं खूप छान होतं 1990. तुम्ही तरी राष्ट्रवादीमध्ये आलात त्यावेळेला आणि बराच काळ तुम्ही पवारांच्या सोबत होता. पण तिथले जे वेगवेगळे गटातटाचं जे राजकारण आपण पाहिलं तर असं लक्षात येतं की तुम्हाला ताकद देण्याऐवजी पक्षानं काही दुसऱ्या नेत्यांना ताकद दिली. असं का झालं नेमकं? त्यांना विचारलं पाहिजे. यातले बहुतांश प्रश्नांची उत्तरं त्यांनीच द्यायची ना. पण तुम्ही काही वेळ ठरवली आहे नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात कधी बोलायचं, आपल्यावरती ज्यांनी अन्याय केला त्यांच्याबद्दल कधी बोलायचं की कधी बोलणारच नाही? विरोधात बोलायचं असं नाही, समजून सांगतो. पण कधीतरी बोलणार आहे, मनात खतखत आहे? असं काय नाही, असं काय नाही, मनात खतखत नाही. मी शांत. हे वडिलांचा संयतपणा तुम्ही पण घेतलाय का, संयमीपणा? आता वडील आहेत म्हटल्यानंतर त्यांचे गुण माझ्यात येणारच आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे सोलापूर, माढा, करमाळा, हे अकलूज हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. ही ठिकाणं, ही मतदारसंघ, तिथलं राजकारण, तिथले प्रश्न, तिथल्या समस्या भाजपसाठी किती अनुकूल राहील? निश्चित चांगलं. तरी आणखी 100% विस्तारानं सांगू शकाल? एकदम चांगलं.
ती स्ट्रॅटेजी ओपन केल्यासारखं होईल. आणखी पत्ते तुम्हाला उघडायचे बाकी आहेत अजून. हो चांगलं. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा रणजितसिंग मोहिते पाटील यांच्याशी दिलखुलास गप्पा अशा सुरू राहतील. कुठे जाऊ नका, फक्त पाहत राहा जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विजय दादा येणार आहेत भाजपमध्ये. त्यांचे आशीर्वाद आहेत आमच्या पाठीशी. आशीर्वाद म्हणजे नेमकं काय? आशीर्वाद आहेत. त्यांनी काल समाजाला देखील सांगितलं, जनसमुदाय तिथं बसला होता, तुमच्या भावनेशी मी सहमत आहे. पण सहमत आहे म्हणजे ते पक्षात येतील, तुमचा प्रचार करतील? त्यांच्या आमच्या बरोबर आशीर्वाद आहेतच. आशीर्वाद याचा अर्थ काय? प्रचारात उतरतील मैदानात? मी त्यांचा मुलगा आहे, ते माझे वडील आहेत. ठरवू. तुमच्यावरती असा आरोप होतो की सत्ता पक्षाच्या जवळ राहणं ही तुमची राजकीय अपरिहार्यता होती, मजबुरी होती. कारण सोलापूर जिल्हा बँक असेल, साखर कारखाना असेल. तर बरं झालं हा विषय निघाला. सोलापूर जिल्हा बँकेचा चेअरमन मी 10 वर्षापूर्वी होतो, 10-12 वर्षापूर्वी. बँक मला वाटते 87 वर्षात होती. बँकेचं वय 87 वर्ष होतं त्या काळातलं. आणि 5 वर्ष मी चेअरमन म्हणून राहिलो. बँकेला 87 वर्ष लागली 1400 कोटी ठेवी व्हायला. मी चेअरमन झाल्यानंतर 5 वर्षात 1400 कोटीवरनं 3300 कोटीच्या ठेवी झाल्या. 3300 कोटी. मी सांगतोय म्हणून नाही, रेकॉर्ड्स बघायचे, गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स बघायचे, बँकेचे अहवाल पाहायचे, इयरली रिपोर्ट बघायचा. 5 वर्षात 1400 कोटीवरून 3300 कोटीच्या ठेवी झाल्या. त्यावेळेस मी माझ्या कुठल्याही संस्थेला कर्ज घेतलेलं नाही. माझ्या वेळेस सगळे मी NPA किंवा सगळे बाकीचे बॅड डेट्स जे असतात ते सगळे क्लिअर केले. माझ्या काळात जिल्हा मध्यवर्ती बँकेला लायसन्स मिळालं. बँकेकडे बँकिंग लायसन्स सुद्धा नव्हतं, हे मी आणलं. माझ्या काळात बँक प्रॉफिटमध्ये होती. माझ्या नंतर जे चेअरमन झालेले त्यांना विचारा की बँक तोट्यात काय गेली. दुसरा प्रश्न माझ्या खासगी कारखान्याचा, जो माझा लहान भाऊ बघतो, पाहतो, करतो. त्याने 2012-13 साली तो कारखाना त्यांचा सुरू केला. त्यावर्षी 12 साली त्यावर्षी दुष्काळ होता, क्रशिंग होऊ शकलं नाही. त्यावेळेस महाराष्ट्रातले अनेक कारखाने अडचणीत आले. मग ते पुढच्या वर्षी दुष्काळ परिस्थिती आल्यानंतर काय, दुष्काळाला पहिल्याच सीझनला दुष्काळ आला. मग ते थोडीशी अडचण वाढत गेली. फायनान्शियल इन्स्टिट्यूटच्या अडचणी वाढत गेल्या आणि त्यामुळे तो अडचणीत आला. त्यामुळे मला बँकेचं देणं आहे, शेतकऱ्यांचं देणं आहे आणि मी ते देणार आहे. आणि शेतकऱ्यांचं देणं माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 3-4 कोटी रुपये. पण त्याच्यासाठी मी देणं बंधनकारक आहे. ज्या कारवाई शासनानं किंवा इन्स्टिट्यूशन्स. मी तुम्हाला यासाठी विचारलं की अनेक जे भाजपच्या वळचणीला आले की भाजपमध्ये प्रवेश करते झाले, त्यांची काहीतरी राजकीय अडचण होती, कारखान्याचा प्रॉब्लेम होता, साखर कारखाना, बँकांचा प्रॉब्लेम होता, त्यांना कारवाईची भीती होती कुठे सरकारकडनं. जी कारवाई व्हायची होती ती कारवाई झालेली. जे जे कारवाई जे करायला पाहिजे लिगली ते झालेली आहे सगळ्या कारवाई. 2014ला आपण पाहिलं की भाजपमध्ये भाजप सरकारच मुळात हे जे महाराष्ट्रामध्ये आलं शिवसेना भाजपचं, हे आयाराम गैराम असं बोललं जात होतं. बरीचशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले नेते हे भाजपमध्ये आले, पण त्यांना नीट स्थान मिळालं नाही. त्यांना तेवढा राजकीय त्यांचा त्या पक्षामध्ये सन्मान झाला नाही. हेही चित्र आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळालं. बरोबर. असं जर आपल्या बाबतीत झालं तर पुढे जर तरला काही अर्थ नाही ना. एक आणि सीएम साहेबांना मी सांगितलेलं आणि त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते माझे मित्र आहेत. एक तर मी कुठला हेतू ठेवून आलेलो नाहीये. माझा हेतू काय आहे, माझा उद्दिष्ट काय आहे, माझ्या योजना. पण तुमच्या जाण्याला राष्ट्रवादीला खिंडार पडलं तिथे, त्याचा विचार मी काय करायचा. कधीतरी भाजपमध्ये जाण्यापूर्वी भावूक झाला असाल तुम्ही हा निर्णय घेताना? अत्यंत कठीण प्रसंग असेल आयुष्यातला. परत कधीतरी सांगते, परत कधीतरी धन्यवाद. असं म्हटलं जातं की ज्या पद्धतीनं त्या बारामती हॉस्टेलला घडामोडी झाल्या सगळ्या, त्या अत्यंत नाट्यमय होत्या. आणि तुम्हीही पवारांबद्दल एक सोशल मीडिया कॅम्पेन चालवायचं ठरवलं होतं एका एजन्सीतर्फे. पवारांना हे कळलं? एजन्सीतर्फे मला कल्पना नाही.
एक तर पहिली गोष्ट एजन्सी हे प्रकारच मला माहित नाही. सोशल मीडिया नाही तेच की सोशल मीडियाचं एजन्सी हे प्रकरणच मला मी पहिल्यांदा ऐकतोय. एक मी स्पष्टीकरण पूर्ण विषय त्या विषयाचा आरोपाचं देणार आहे. आणि सेकंडली सोशल मीडियात आम्ही भागच घेतलेला नाहीये. आज तुम्ही पवारांबद्दल काही बोलत नाही, पण निश्चितपणे ज्या बातम्या येतात आतल्या त्यातून असं एक चित्र उभं राहतंय की शरद पवार, अजित पवार यांनी तुमची खूप राजकीय कोंडी केली मोहिते पाटील घराण्याची. बरोबर आहे? ठीक आहे, राजकारण ह्यालाच राजकारण म्हणतात. चांगले दिवस असतात, अडचणीचे दिवस असतात, पुढे सरकायला लागतं, मागे थांबावं लागतं, होत असतं. काँग्रेसमध्ये तुमचं खूप छान होतं 1999. तुम्ही तरी राष्ट्रवादीमध्ये आलात त्यावेळेला. आणि बराच काळ तुम्ही पवारांच्या सोबत होता. पण तिथले जे वेगवेगळे गटातटाचं जे राजकारण आपण पाहिलं तर असं लक्षात येतं की तुम्हाला ताकद देण्याऐवजी पक्षानं काही दुसऱ्या नेत्यांना ताकद दिली. असं का झालं नेमकं? त्यांना विचारलं पाहिजे. यातले बहुतांश प्रश्नांची उत्तरं त्यांनीच द्यायची ना. पण तुम्ही काही वेळ ठरवली आहे नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात कधी बोलायचं, आपल्यावरती ज्यांनी अन्याय केला त्यांच्याबद्दल कधी बोलायचं की कधी बोलणारच नाही? विरोधात बोलायचं असं नाही, समजून सांगतो. पण कधीतरी बोलणार आहे, मनात खतखत आहे? नाही असं काही नाही, असं काही नाही, मनात खतखत नाही. अजिबात नाही. मी शांत. वडिलांचा संयतपणा तुम्ही पण घेतलाय का, संयमीपणा? आता वडील आहेत म्हटल्यानंतर त्यांची गुण माझ्यात येणारच आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे सोलापूर, माढा, करमाळा, हे अकलूज हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं. ही ठिकाणं, ही मतदारसंघ, तिथलं राजकारण, तिथले प्रश्न, तिथल्या समस्या भाजपसाठी किती अनुकूल राहील? निश्चित चांगलं. तरी आणखी 100% विस्तारानं सांगू शकाल? एकदम चांगलं. ती स्ट्रॅटेजी ओपन केल्यासारखं होईल. आणखी पत्ते तुम्हाला उघडायचे बाकी आहेत अजून? हो चांगलं. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा रणजितसिंग मोहिते पाटील यांच्याशी दिलखुलास गप्पा अशा सुरू राहतील. कुठेही जाऊ नका, फक्त पाहत राहा जय महाराष्ट्र. प्रिय करो प्रिय करा प्रथम प्रियकरम प्रिय करो प्रिय करान द्वितीया. नमस्कार, मी केतकी माटेगावकर. मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला येते आहे स्टार यार कलाकार ह्या कार्यक्रमामध्ये जय महाराष्ट्रवर विशाल सोबत. ब्रेक नंतर पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रणजितसिंह मोहिते पाटील थोडक्यात उत्तर द्या अशा पद्धतीची उत्तरं देत आहेत. विस्तारानं, स्पष्टपणे, मनातलं काही बोलत नाहीये. मनापासून बोलतोय असं वाटत नाहीये. आता मी काय करू? मी काय केल्यानं ते वाटेल की मी मनापासून बोलतो. माढा लोकसभेमधनं जर तुम्हाला उमेदवारी मिळाली, ती मिळणार आहे असं चित्र दिसतच आहे, तर तुम्हाला फलटण आणि मान हे सातारा जिल्ह्यातले 2 तालुके त्या मतदारसंघात येतात. तिथलं चित्र तर वेगळं आहे. हो ठीक आहे ना, त्या तालुक्यातलं चित्र जरी वेगळं असलं तरी आज मुख्यमंत्री साहेब भारतीय जनता पार्टी पक्ष जो उमेदवार देईल त्याच्यासाठी म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत. आणि चांगलं मतदैक्य आम्ही त्या 2 तालुक्यात म्हणून नाही, आम्हाला माढा लोकसभा मतदारसंघातच आम्हाला त्या ठिकाणी सर्वांना काम करायचं. चांगलं मतदैक्यानं आम्हाला तिथला उमेदवार निवडून आणायचं. बरोबर आहे. एक आत्मविश्वास राजकीय नेत्याला असतोच. पण संजय शिंदे जे जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत, ते गेल्या काही काळात त्यांची ताकद सोलापूर जिल्ह्यामध्ये वाढल्याचं चित्र दिसतं. असं का?
याचं कारण काय असेल? मला कल्पना नाही. तिथले जे काही नेते आहेत त्या नेत्यांना अचानक ताकद कुठून मिळायला लागली पक्षामध्ये? त्या नेत्यांनाच विचारलं पाहिजे. पण मला सांगा, हे लोकसभेची निवडणूक तुम्ही असाल तर तुम्ही किंवा दुसरे उमेदवार असतील भाजपचे, त्याची शक्यता फारच कमी आहे. इतके सगळे कॉम्प्लिकेटेड सगळे इश्यूज आहेत, तिथले नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्यात बाजी मारणं हे इतकंसं सोपं वाटतं तुम्हाला? निवडून हा. येणं भारतीय जनता पार्टी बरोबर. उमेदवार निवडून येणं ना, हा, वाट बघायला लागेल. काय तुमची स्वतःची सुद्धा ताकद त्या पट्ट्यामध्ये मानलं जातं की अकलूज या पट्ट्यापुरती, या भागापुरती मर्यादित आहे असं म्हटलं जातं. तुमचं काय उत्तर आहे त्या? मागच्या लाटेमध्ये मी सांगितलं, मागच्या लाटेमध्ये मागाच्या पहिल्या भागात त्याचं उत्तर दिलं की मागच्या 2014 साली विजयसिंह मेहते पाटील असल्या वातावरणामध्ये अंतर्गत गटबाजी होऊन देखील निवडून आले. पण आता परिस्थिती बदललेली आहे. परिस्थिती बदललेली असली तरी आता आजपासून परिस्थिती बदललेली. नेमकी कशी बदलेल ती परिस्थिती? कळलं? खूप मोठी तयारी अगोदरच भाजपमध्ये जाण्यापूर्वी करून ठेवली होती तुम्ही? नाही, पण तयारी तर करावी लागते. काही एका दिवसाचा तो निर्णय नसेल. राजकारणात तयारच राहायचं असतं. काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकंदरीत भूमिकेकडे तुम्ही कसं बघता? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्ही आत्ता भाजपमध्ये आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व, त्यांचे बडे नेते, पक्षाची भूमिका, बोलू परत आत्ता राष्ट्रवादी आणि त्यांच्या नेत्याबद्दल, पवारांबद्दल, अजित पवारांबद्दल बोलणं थोडंसं त्रासाचं आहे, अवघड आहे. आपण एखाद्या घरातनं बाहेर पडल्यानंतर तिथं राहणाऱ्या लोकांना शिव्या देत नाही, मी शिव्या म्हणत नाही किंवा काही बरं वाईट बोलत नाही, चांगलं म्हणजे त्यांच्याबद्दल आपली टावाळी करत नाही आपण. पण आपली एक राजकीय भूमिका तर असते, ते तर आपण बोलतो. पण तसंही तुम्ही बोलताना दिसत नाही. तुमच्या संयमाची मात्र कमाल आहे. काहीच बोलत नाही, शांतपणे तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करते झाले, पण बऱ्याच जखमा आहेत. नाही, असं होऊ शकत नाही. अजिबात नाही, एकदम हेल्दी आहे मी. चला, आपण जय महाराष्ट्र सोबत दिलखुलास गप्पा मारले. आपले खूप खूप आभार. थँक्यू.